नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी महिलेनं तब्बल 14 मुलांना जन्म दिला। वयाच्या 45व्या वर्षी ही महिला 14 मुलांची आई बनली। मात्र याच आईने पोटच्या 6 मुलांसोबत जे धक्कादायक कृत्य केलं, महिलेच्या या कृत्यामुळे आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जात आहे। ही बातमी कानावर पडताच जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले। या भागातील एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे या महिलेचे कृत्य जगासमोर आले। संपूर्ण माहिती अशी की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय आदिवासी महिलेनं आतापर्यंत तब्बल 14 मुला-मुलींना जन्म दिला। धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं या 14 मुला-मुलींपैकी 6 मुलं विकल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना चर्चेचा विषय बनलेली आहे। फक्त विकण्यासाठी मुलं जन्माला घातली का, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी हा आदिवासी बहुल भाग आहे। या ठिकाणी ही महिला राहते। आता हे प्रकरण समोर कसं आलं तर 10 ऑक्टोबर 2025 ला महिलेला शेवटचा मुलगा झाला। महिलेचं वय 45 वर्ष आहे आणि वयाच्या 45व्या वर्षी महिलेनं 14वा मुलगा जन्माला घातला। महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं होतं, पण या अपत्याचं वजन कमी असल्यानं काही दिवसांनी आरोग्य विभागाने या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवले। मात्र या महिलेच्या घरी आशा कर्मचारी पोहोचल्यानंतर या महिलेनं तिचं पोटचं वाढ विकल्याचं सांगितलं। हे ऐकून आशा कर्मचारी महिलांना शॉक बसला। सुरुवातीला त्यांना वाटलं बाई मस्करी करत असेल, पण ते खरं होतं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलं आणि त्या भागात खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्रीच तपासाला सुरुवात झाली। घटनेचे गांभीर्य ओळखून बाळाचा शोध घेण्यासाठी तात्काळ 3 पथके रवाना करण्यात आली। यावेळी घरात असलेल्या या महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली। तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ते ऐकून पोलीस सुद्धा चकित झाले। या दाम्पत्याच्या मोठ्या 2 मुलांनी असं सांगितलं की आमच्या आई वडिलांनी 10,000 रुपयांसाठी आमच्या भावाला विकलं। एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्यानं विकलं, अशी माहिती दिली आणि 1-2 नव्हे तर 6 मुलं फक्त पैशांसाठी विकली। या दाम्पत्याबद्दल पोलिसांनी अधिक माहिती जाणून घेतली। या महिलेनं आतापर्यंत 14 मुला-मुलींना जन्म दिला। पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या महिलेनं असं उत्तर दिलं की मी माझ्या नातेवाईकातील लोकांनाच मुलांना दत्तक दिले, विक्री करून पैसे घेतलेले नाही। आमची परिस्थिती हलाखीची असल्यानं मुलं दत्तक दिली। मला एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी 3 मुलं दत्तक दिली आहेत, तर 3 मुलींचं लग्न झालं आहे। 5 मुलं माझ्याकडे असल्याची माहिती महिलेनं दिली। मात्र अजून 2 मुलांसंदर्भात आईला देखील पूर्णपणे माहिती देता आलेली नाही की त्या 2 मुलांचं केलं तरी काय। तर मित्रांनो, हे नक्कीच धक्कादायक प्रकरण आहे। ते मुलं पैशासाठी विकले नाहीत तर नातेवाईकांनाच दिले असा जाब ती महिला देत आहे। पण प्रश्न असा उपस्थित होतो की जन्माला घालूच नका ना, कारण दुसऱ्याला देण्याची गरजच पडणार नाही। तर या विचित्र पण अंगाला काटा आणणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।